जशी कोणाला सापडली असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्या. खरं तर गॉगल दुबईवरून आली आणि स्पेशल गिफ्ट मॅट्रिक्स ट्रॉफी आपल्या समोर रंगती आहे. एक भव्य दिव्य उद्योजक लँड अँड डेव्हलपर्स राहुलजी मेहता आणि त्या सोबतीनं यशवंतदादा ओवळेकर यांचं कटआउट आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळतोय. नांदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरघर, ग्रामस्थ मंडळ तरघर आणि सगळ्यात इम्पॉर्टंट 40+ आणि मॉर्निंग ग्रुप उल्वेनोड यांच्या स्वप्नातनं साकार झालेली ही क्रिकेट स्पर्धा मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 आपल्या भेटीसाठी आली आहे. आयुष्यात स्वप्न ती असावीत जी तुम्हाला रात्री उशिरा झोपण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतील. स्वप्नांचा आणि आयुष्याचा संघर्ष हा सदैव तुमचा सुरू असावा. स्वतःसोबत पैस लावायचे, स्वतःसोबत लावा. सिद्ध करायचं स्वतःला करा. आणि तब्बल ती 10,000ची गॉगल जो कोणी परत आणून देईल त्याच्यासाठी 2,000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाईल. दादा तुझी गॉगल आजच हरवली, मला वाटलं 31 पर्यंत टिकेल. धावफलक स्कोरकार्डवरती कशा प्रकारे सेट केलं जाईल श्रीदत्त भातान याकडे लक्ष लागलं. लाईन चेक केली जाईल. अगदी अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत आला. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन डाव मैदानामध्ये सुरू झाला. श्रीदत्त भातान आजच्या दिवसातील सर्वाधिक रन्स भातांच्या नावावरती आहेत. त्यानंतर सेकंड हायेस्ट टोटल टीम जासईचं. फटका चांगल्या समोर क्षेत्ररक्षक उपस्थित डीपमध्ये. व्हेरी गुड फोल्डिंग. क्षेत्ररक्षक होतं डीपमध्ये लॉंग ऑफला. दक्षित म्हात्रे जो स्वतः एक डावखुरा त्याचा अतिशय चांगला खेळाडू आहे. एका सिंगलनं इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन झालं बॅटिंग करताना प्रवीण भोईरचं. प्रवीण भोईर एक खतरनाक प्लेअर. श्रीदत्त भातान म्हटलं की त्या विभागातील एक अशी टीम आहे जी सर्वाधिक ट्रॉफीज ऑलवेज प्रत्येक सीझन जिंकत आली आहे. मागचा सीझन भन्नाट फॉर्ममध्ये होती श्रीदत्त भातान. पोइंटचे विभाग. फटका लाजवाब. फोल्डिंग तितकीच क्वालिटी आहे. क्या बात. रोहित होतं त्या ठिकाणी आणि 3 धावा वाचवल्या. आणि ज्यावेळी तुम्ही नाईट क्रिकेटमध्ये अशा प्रकारे हास्टरनं फोल्डिंग करता त्यावेळी या सगळ्या गोष्टी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. जर हॅट्रिक घेतली बॉलर्सनं तर या ठिकाणी ध्रुवी इंटरप्राइजेसचे, बालाजी इंटरप्राइजेसचे सर्व नरेश दादा ठाकूर यांच्याकडनं 6,000 रुपयाचा पारितोषिक आहे टीम जासईच्या बॉलर्सला. लाईन चांगली आहे. गुडलाईन स्पॉटवरती टप्पा पडला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय. डॉट बॉल. साईश मात्रेच्या वेगाचा बोलबाला मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. साईजसाठी अनेक कॅश प्राइजेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक थांबले 3 या आकड्यावरती. फटका यावेळी कनेक्ट झालाय. चाललाय बॉल लॉंग ऑनला. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. श्रीदत्त भातान या नावामध्ये देखील दमखम. हमारा उतरता पानी देख किनारा पे घर मत बना लेना, हम भी समंदर का हौसला रखता, जब भी लौट कर आएंगे तब मचाएंगे तबाही. आणि या षटकारानंतर पलटवार श्रीदत्त भातांना केला. धावफलक 6 फ्लाय झाला. टीमची टोटल 9 धावा. साईश मात्रेच्या विरुद्ध 9 धावा अगदी चांगल्यात. आणि अजूनही या षटकातील अंतिम एका बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. साईश तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. यॉर्कर, पलटवार, एक सिंगल त्याच्यावरती मेल. एका सिंगलला पहिलं षटक मैदानावरती संपलंय. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 10 धावा. एक महत्त्वाचा मेसेज देईल प्रवीणला. एक गोष्ट चांगली आहे, समोरच्या टीमनं अपील केलं नाही. जर इथे अपील होतं तर तुम्हाला अंपायर्सला बाद घोषित करणं कंपल्सरी बनत होतं. फिल्डिंगमध्ये अडथळा आणला त्यामुळे जरी तुम्ही रन्स कंप्लीट केली, बॉल पकडण्याचा अधिकार प्रवीण दादा तुम्हाला नाही. ही गोष्ट ऑलवेज लक्षात ठेवा. एखाद्या क्रुशियल स्टेजला हे सगळं भरपूर भारी पडू शकतं. या मॅचमध्ये अपील नाही आहे, काही नाही आहे, काही टेन्शन नाही आहे. फक्त इन फ्युचर भातान एक चांगली टीम आहे आणि तुझी विकेट ऑलवेज भातांच्या क्रिकेटसाठी महत्त्वाची आहे. एखादी टीम बांगलादेश देखील समोर येऊ शकते
म्हणजे टाईम आऊटच्या रूल्सनुसार अँजेलो मॅथ्यूजला बाद करू शकते, तर फिल्डिंगमध्ये अडथळा आणल्यानंतर प्रवीणच्या विकेटसाठी अपील पण करू शकते. अकॉर्डिंग टू रूल अंपायर्सला कोणतंही टेन्शन नव्हतं, फक्त त्यांना फिंगर अप करायचं होतं. स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्याची चर्चा नेहमीच होते. जासईच्या क्रिकेटबद्दल एक आदर्श खेळासाठी उरण विभागातील जासईला ओळखलं जातं. छोट्या दादानं या गावासाठी जे क्रिकेट दाखवलं ते नेहमीच त्याच्या नावाप्रमाणे आणि कर्तृत्वाप्रमाणे भरपूर मोठं राहिलं. आणि मागच्या काही दिवसाआधी तो आपल्यातून निघून गेला. त्याच्या परिवाराला आई जगदंबा या सगळ्यातून बाहेर पडण्याचं बळ आणि शक्ती देव, आणि त्याच्या आठवणी खातीर येणाऱ्या काळामध्ये जासईच्या क्रिकेटचा ग्राफ भरपूर उंचावरती जावा या शुभेच्छा. उद्या 6 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. आणि पहिला सामना आहे सिद्धिविनायक वहाळ वर्सेस महेश स्मृती मोहा. नंतर बेलपाडा त्यांना फाईट करेल टेंभोडे. काळभैरव कळंबोली नावडे साहिलचा संघ. पहिल्याच बॉलवरती विकेट, फलंदाज बाद. निलेश स्मृती जावळे अजनबी ओवळे सतीशदादाची टीम आहे. ऋषी नाईकचा ओडाफोन वहाळ आणि त्याला फाईट करेल VRCC भीमाशंकर ग्रुप गणेश पुरी. ऑल द बेस्ट ऑल टीमचं वेलकम आहे. नांदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरघर व ग्रामस्थ मंडळ तरघर स्वर्गीय सौभाग्यवती संध्याताई रुपेश मोहिते व स्वर्गीय शैलेश नामदेव मोकल यांच्या स्मरणार्थ ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 31ला रॉयल स्पोर्ट्स उलवा आहे. महेश स्मृती शेलघर, कोंबडभुजे धाकटी जुई आहे. दीपेशची टीम आहे. जहनुमान वाघिवली आहे. धीरज स्मृती मोराव्या, सुरुंगपाडा, कोंबडभुज, चिरले चॅलेंजर आहे. शैलेश स्मृती तरघर आहे. अशा अनेक साऱ्या टीम्सला आपण इन्व्हाइट करतोय. या टुर्नामेंटचा सर्वाधिक रफ अँड टफ पूल गोठिवली विरुद्ध करावे, दिवे ओमीचा संघ, सावळेश्वर सावळे, रुद्रवी स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी, चंद्रकांत स्मृती RCC पेठ, कायरा स्पोर्ट्स गोटेगर ब, मच्छिंद्र स्मृती दारावे. पहिल्याच बॉलवरती विकेट, आणि विकेट देखील कुणाची आली आहे तर त्या मैदानावरती आली आहे प्रवीण भोईर, जो एक आक्रमक स्लॉग पिंच हिटर बॅटर आहे या टीमचा. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल घेऊन या ठिकाणी सज्ज होईल. पुन्हा एकदा बॅटची कडा, शॉर्ट थर्डमॅनला बॉल हवा होता. एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. नंबर 3 वरती बॅटिंगसाठी आला फलंदाज निलेश भोईर. भातांकडे बॉलिंग युनिट आहे, भातांकडे बॅटिंग युनिट आहे, एक पॅक साईड आहे. आणि आज त्यांना करायचा संघर्ष तो म्हणजे जासईच्या विरुद्ध. विकेट 11ला आतापर्यंत गेली आहे, ती म्हणजे 1. 4 रात्री येथे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. फटका चांगला सजवला, मिड ऑफच्या डोक्यावरनं बॉल काढलाय, चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अफलातून का फिल्डिंग त्या ठिकाणी राहिली आहे. एक धाव नक्कीच वाचवली आहे आपल्या टीमसाठी. इकडे मितील धावा 3 धावफलक 3ने पुढे जात आहे. स्कोर जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 ऑन बोर्ड. क्षेत्ररक्षणामध्ये काहीशे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. रात्रीचं क्लायमेट आहे, बाजूला सोसायटी बिल्डिंग डेव्हलपमेंट भरपूर झालं, त्यामुळे आवाज रात्री कमी केला जातो, DJ बंद केला जातो. 31ला सगळं काही अलाउड असेल आय थिंक. त्यासाठी रुपेश आता भरपूर मेहनत घेतील. एक सिंगल अजून सुटली जाईल, एका सिंगलला स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती 15 धावा. अतिशय सुंदर मॅनेजमेंट आहे, ब्युटिफुल टुर्नामेंट. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आहे. तरगर की झलक सबसे अलग, आपण जे करतो तो नाद, आणि अगदी तेच मैदानावरती आज तरगर वासियांनी करून दाखवलं. 1 वाजून मिनिटं झाली आहेत 29. आपल्याला आज 2:15 पर्यंत शेड्यूल संपवायचं आहे. बॅट अँड बॉल इन्वॉल्व आहे का, स्क्वेअर लेग कडे, आखो आखो में इशारा. त्यानंतर मेसेज पोहोचलाय, टप्पा पडल्यानंतर गेला मित्र, नॉट आउट. एखाद्या नवऱ्या बायकोमध्ये जितकं तालमेल नसेल ना, तितकं तालमेल आहे राणावत सर आणि दीपक बोराडे सरांमध्ये. चेंडू आहे डॉट. अंतिम बॉल ओव्हर्स नंबर 2 मधील, आणि तो देखील चालला स्वतःच्या गोलंदाजीमध्ये. काय बॉलिंग केली आज प्रमोद मडवी, जे स्वतः कॅप्टन आहे टीमचे. आणि आज जे प्रमोद मडवीने क्रिकेट दाखवलं तर लाजवाब.
आज साईश मात्रेच्या गोलंदाजीला कुठेतरी प्रमोद मडवीनं मागे टाकलंय. पण असं होतं ना, ज्यावेळी तुमच्याकडे एक स्टार असेल त्यावेळी बाकी प्लेयर्स कुठेतरी थोडेसे झाकले जातात. मात्र प्रमोद मडवी एक लेजंड खेळाडू आहे आणि त्यांना मैदानामध्ये सांगितलंय आज टीम जासईला त्यांच्या पाठीराख्यांना लेजंड न बड़ा तलवार पुरानी आहे लेकिन धार वही आहे. चांगली बॉलिंग करताना तो दिसला. विकेट काढली त्यांना, 1 रन्स खर्च केला, 5. भूषण मैदानामध्ये फर्स्ट एड आला, थोडीशी दुखापत झाली होती त्या ठिकाणी भूषण म्हात्रेला. धावफलकावरती 15 षटकं संपले. 2 अजून येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये किती येतील त्याकडे लक्ष लागलं. ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाजीसाठी आला संयम म्हात्रे. संयमच्या विरुद्ध संयम तोडावा लागेल. बॅटिंग करताना टीम श्रीदत्त भातांडला. अतिशय चांगल्या 2 टीम्स आजच्या दिवसातील क्वालिफायर मॅच मैदानामध्ये खेळत आहेत. जिंकणारी टीम स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये इंटर होणारी आपल्याला पहिली टीम मिळेल आणि ती टीम कोणती आहे त्याकडे लक्ष या ठिकाणी प्रत्येकाचं मैदानावरती जरूर लागलं. क्लोज मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. बाहेर पडल्याशिवाय कधी जग कळत नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही. कोणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही आणि कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि सोबत चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही. फटका तो डीप बॅकवर्ड पॉईंटला. क्षेत्ररक्षक एकाच ॲक्शनमध्ये उचलून थ्रो करतात. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. मागे बॅकअप भरपूर लवकर आलं, वाचवलेत धावा काहीशा. मागे बॅकअप देत असताना क्षेत्ररक्षकानं यष्टीरक्षकाला धावफलक 1ने पुढे फ्लॅग होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 16 धावा. हसत जगा आयुष्याचा चित्रपट, कारण हा पुन्हा पुन्हा लागणार नाही आणि झुंज द्यायची तुम्हाला फक्त आपला विजयोत्सव पाहण्यासाठी. ती झुंज, ती चिकाटी, तो संघर्ष मैदानावरती तुम्हाला करायचा आहे. कारण हालात कैसे भी हो, वक्त बदलने का हौसला ओ बुलंद होना चाहिए आणि ते बुलंद इरादे मैदानावरती आज तुम्हाला सिद्ध करावे लागतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 16 धावा, 16 ऑन बोर्ड. बॉलर तयार आहे बॉलिंग मार्कवर. नरेशदा ठाकूर आज भरपूर खुश असतील ज्या अनुषंगानं क्रिकेट मैदानावरती दाखवलं. लवकरच याच नावानं येणाऱ्या काळामध्ये रायगड असेल, पनवेल असेल, तर सोबतीनं पिसारवेची नाईट क्रिकेट स्पर्धा खेळताना आपण पाहाल. जासई टीमला ऑफ द बेस्ट टुर्नामेंट श्रद्धांजली चषक तुमच्या भेटीसाठी येतं शैलेश म्हात्रे आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून. ऑन साइडला फटका पूल केलाय. बॉल चला डीप मध्ये, मिड विकेटला सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल. व्हॉट अ बुलेट थ्रो. क्षेत्ररक्षण आवडलं असेल टाळ्या तर बनतात ना मित्रांनो. रात्र आहे, जिथे थंडी आहे आणि अशा स्टेजला काय फिल्डिंग मैदानावरती दाखवते. कदाचित आज जासई गावच झोपणार नाही आहे. ज्या अनुषंगाने ही टीम मैदानावरती आज सांगते जागते रहो, आज शेर शिकार करणे निकलं. जबरदस्त आज फाईट बॅक क्रिकेट जासईच्या माध्यमातून पाहायला मिळालं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेत. 18 ऑन बोर्ड. नवीन फलंदाज जयेश भोईर. एका बाजूला म्हात्रे ब्रदर्स जासईचे, दुसऱ्या बाजूला भोईर ब्रदर्स श्रीदत्त भातांचे. भातांडला डाव सावरायचा. या छोट्या टोटलला चालणार नाहीये. कमीत कमी 35 बनवायच्यात. कारण भातांड टीम तीच ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये बनवल्या होत्या. 4 ओव्हर्स आणि रन्स 55. सेकंड मॅच आपण पाहिलं 70 या मैदानावरती त्यांनी केल्या. झिंजून गेला तरी चालेल पण गंजून जाऊ नका श्रीदत्त भातांड. काय यष्टीरक्षण आज राहिलं. यष्टांच्या मागे आपण पाहता यष्टीरक्षकाच्या भूमिकेत भूषणला. खरं तर भूषण थोडासा दुखापतग्रस्त तरी देखील मैदानावर एक डेडिकेशन लेवल असतं गावाच्या नावासाठी खेळण्याचं आणि आज ते सगळं तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतं. हातावर विश्वास ठेवून कष्ट करणाऱ्याला नेहमीच यश मिळतं. इथे फटका लॉंग ऑफला बाउंड्री लाईनच्या बाहेर एक्स्ट्राऑर्डिनरी शॉट होता आणि या षटकारानं डाव मैदानावरती सावरला गेला.
स्कोर फ्लाय झाला षटकारानंतर. आपण पाहताय 24 या आकड्यावरती. मुश्किलों से भाग जाना आसान होता और पहलू जिंदगी का इम्तिहा होता. डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में, लढने वालों के कदमों में जहा होता है. डावखुऱ्या त्याचा फलंदाज झालाय. लॉंगॉनच्या वरनं त्यानं षटकार दाखवलाय आणि यावेळी फटका फसला. मिस टायमिंग आहे. मिड ऑफ डाऊन दी बॉल. सेलिब्रेशन सुरू आहे टीम जासईच, कारण विकेट जातीय जयेश भोईरची, जो मैदानावरती आक्रमक झाला होता आणि 3 षटकांचा खेळ मैदानावरती पूर्ण झाला. आणि आफ्टर 3 ओव्हर 24ला 3 गडी बाद मैदानावरती खेळतीय टीम श्रीदत्त भाताण. शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. इथनं एक असा बॅटर हवाय श्रीदत्त भाताणला जो कमीत कमी 12 धावा या षटकामध्ये बनवून देईल. दुसऱ्या बाजूला असा गोलंदाज हवाय जो 8 पेक्षा कमी धावा मैदानावरती जासईसाठी खर्च करेल आणि एक चांगल्या मॅचेसची अशा अपेक्षा मैदानावरती घेऊन जो प्रेक्षक राजा अजूनही मैदानावरती, जिथे वेळ झाली आहे 1:36 आणि मैदानावरती मॅच एन्जॉय करतोय, त्या प्रेक्षकांना एक चांगली मॅच या ठिकाणी अनुभवाला मल. अनुभवाच्या सावलीत बालपण गेलं की दुनियादारी शिकण्याआधीच अनुभव येतो. संधी मिळेल तुलाही लगेच तू हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रा, फक्त तू खचू नकोस. प्रेम तुझ्यावरती करणारे कितीतरी लोक आहेत, तुझ्यासाठी हात जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. उठ आणि उघडून डोळे पहा. या जगाकडे प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतील थोडं. नाही नाही म्हणून उगाच तू मात्र कुडत बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, तू फक्त लढायला सोडू नकोस. अजूनही मैदानावरती तो लढवय्या योद्धा हवाय टीम भाताणला, जो या मॅचमध्ये रन्स बनवून देईल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का लागला मैदानावरती नंबर 4 आणि श्रीदत्त भाताणचा टॉप ऑर्डर थोडासा कोलाब होताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. या पाहूयात इथनं कशा प्रकारे मैदानावरती पार्टनरशिप होईल विकेट नंबर 5 साठी. 24 धावा आहेत धाव फलकावर. 24. ओके. न्यू बॅटर मैदानावरती येतो साहिल भोईर. पहिला आला प्रवीण, त्याच्या सोबतीनं आला सागर भोईर, तदनंतर आले निलेश भोईर, तदनंतर आले जयेश भोईर, तदनंतर आले मैदानावरती साहिल भोईर आणि त्याच्या सोबतीनं बॅटिंग करतोय सतीश टावरे. नॉन स्ट्रायकर एंडला उभा. अंतिम षटक आहे आणि गोलंदाज रोहित म्हात्रे. बॉल तयार. बॅटशी लागली आतली कडा. बॉल मागे चालला फाईन लेगच्या दिशेनं. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका सिंगल नंतर स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 25 धावा. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सतीश टावरे बॅटिंग ट्रॅकवर. लाईन चांगली आहे, अपील झालंय आणि या ठिकाणी मिळेल रन लेग बाईटच्या स्वरूपात. लेग बाईटच्या मदतीने एक सिंगल मिळते. एक सिंगलनं स्कोर पुढे जातोय 26 धावा. मागच्या 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा आलेत टीम श्रीदत्त भाताणसाठी. एखादा मोठा फटका हवाय भाताणला जिथं मॅच रंगवता येईल. त्यांच्या बॉलर्सला लढण्यासाठी एक फाईट मिळेल, कारण हरता हरता मैदानावरती अनेक टीमला जिंकताना आपण पाहतो. श्रीदत्त भाताण एक लढवय्या योद्ध्यांपैकी एक आहे. वॉरियर. आम्ही योद्धे आहोत. आय लाईक वॉर. आम्हाला लढायला आवडतं. ते दाखवायचं मैदानावरती श्रीदत्त भाताणला. मागच्या 4 बॉलचा खेळ मैदानावरती संपलाय. आज रनआउट सर म्हणत असतील आपला प्लॅन मिस झाला, शेवटची मॅच आपल्या वाटायला आली, उद्या काहीतरी वेगळं करूयात. खोलवर टप्प्याचा बॉल. बड़े बड़े शहरों में हेमंत कोई सर छोटी छोटी बातें अक्सर होती रहती है. सध्या ते सगळे खुश आहेत आणि एक डॉट बॉल येतोय आणि लो स्कोरची मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आता ही गोष्ट तर सेट आहे. शेवटच्या बॉलवरती आकडा काय आहे आणि तिथे पाहावा लागेल. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. एक्स्ट्रा रन या ठिकाणी ॲड केली जाईल. एक्स्ट्रा रनना स्कोर धावफलकावरती जाऊन पोहोचला 28. इथे षटकार आला. एक फायटिंग टोटल. इथे सिंगल डबल आली. एक लो स्कोर बट सन्मानजनक जिथे फाईट करू शकते श्रीदत्त भाताण.
आणि फटका चालला डीप मध्ये मिडविकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एकाच ऍक्शन मध्ये उचललाय, थ्रो केलाय, कलेक्ट करताना थोडासा लागलाय वेळ आणि याच दरम्यान मैदानावरती मिळाले धावा 2. थर्ड रनला बॅटर रनआउट झालं आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा झाल्यात या ठिकाणी 30 आणि 31 धावेचं लक्ष मैदानावरती उभारलंय. श्रीदत्त भातांना बॅटिंग करताना ध्रुवी 11 टीम मैदानावरती खेळतीये. मेघनाथ प्रतिष्ठान जासई आज ही मॅच जिंकून खऱ्या अर्थानं छोट्या दादाला एक श्रद्धांजली समर्पित करू शकते मैदानावरती टीम जासई. आणि त्या सोबतीनं अगदी मैदानावरती आपण पाहताय धावफलकावर धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत त्या म्हणजे 30 धावा, 31चं लक्ष. मॅच जिंकल्यानंतर एक स्पेशल अनाउन्समेंट आपण आवर्जून करू ज्यावेळी सुपर 4 मध्ये इंटर होईल टीम भातान त्यांच्यासाठी. चांगलं क्रिकेट मैदानावरती आतापर्यंत तरी राहिलं. या 31चं लक्षाचा पाठलाग सहजच केला जाईल, ते थांबवलं जाईल की संघर्ष केला जाईल श्रीदत्त भातांकडनं कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूयात या ठिकाणी बदलाव. आणि पुढचा आवाज आपल्यासमोर रंगेल तो म्हणजेच रायगडचा एक बुलंद आवाज, हिंदी मराठी इंग्रजी अशा तिन्ही भाषेतनं ज्या समालोचकांना आपण अनेक वर्ष ऐकतात असे आमचे आदर्श समालोचक मच्छिंद्र पाटील सर, या स्वागत आहे आपला. दर्शक बहुत बहुत शुक्रिया ओमकार जी. चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर आज के प्रतियोगिता का अंतिम मुकाबला जीत के लिए महज 31 रन की आवश्यकता जासे टीम को. जिस भाता टीम ने पिछले 2 मुकाबले में रनों का तहलका मचाया था, पहले मुकाबले में 55, दूसरे ओवर में 70 और यहाँ पर उनकी पारी सिर्फ 4 ओवर में 30 रन के ऊपर 31 का लक्ष्य बीच मैदान के ऊपर जासे टीम के सामने. बहुत बहुत शुक्रिया ओमकार सेट्टी जी. भातान टीम जिन्होंने श्रीदत्त भातान टीम ने प्रतियोगिता में आज तहलका मचाया है कि 31 रनों का लक्ष्य पूरा करेगी टीम या फिर भातान टीम अपने गेंदबाजी के बल्लेबाजी के ऊपर इस मुकाबले को डिफेंड करने में कामयाब होगी. आइए देखते हैं इस प्रतियोगिता का यह अंतिम मुकाबला और अंतिम सत्र चलता हुआ. आप देख पा रहे हैं मैट्रिक्स ट्रॉफी 2023-24 का शानदार और यादगार सफर. बहुत ही बढ़िया ये लम्हा मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक बाइसिकल्स, ब्यूटीफुल ट्रॉफी, सिल्वर कलर की है ट्रॉफी, सभी के ध्यान बटोरते हुए सभी को प्रभावित और आकर्षित करते हुए ट्रॉफी अंपायर का किरदार निभाएंगे. सभी अंपायर सभी का हम शुक्रिया अदा करना चाहेंगे. वेरी गुड जॉब हमारे स्कोरर प्रणव, हमारे सचिन, कमेंट्री बॉक्स में हमारे ओमकार जी शेट्टी, सभी का स्वागत करना चाहेंगे. पीटीसी और यूटीसी इनके माध्यम से लाइव टेलीकास्ट, सभी का हम शुक्रिया अदा करना चाहेंगे. अंतिम मुकाबला 4 ओवर फेंके जाएंगे. आज के प्रतियोगिता का किया जाएगा इस मुकाबले के बाद समापन, लेकिन उससे पहले कौन सी टीम इस प्रतियोगिता में आगे बढ़ पाएगी इसका जवाब ढूंढेंगे आने वाली इस ओवर में, यानी कि आने वाली इस मैच में. रात के बज चुके यहाँ पर मिडनाइट 1:44 यानी कि 1:44. अभी भी यूट्यूब के ऊपर 500 से भी ज्यादा व्यूवर्स इस मैच का लुत्फ उठा रहे. कई दर्शक इस मैदान के ऊपर अभी भी जमे हुए हैं, सभी का हम स्वागत करना चाहते हैं. जो दर्शक क्रिकेट से बेपनाह मोहब्बत करते हैं वो दर्शक अभी भी इस मैदान के ऊपर हमारे साथ जुड़ चुके, सभी का स्वागत करना चाहेंगे. हमारे यशवंत जी ओलेकर, सुजीत जी मोकल, हमारे रुपेश जी, मोहित है और सभी आयोजकर्ता, इन सभी का हम शुक्रिया अदा करना चाहेंगे. ग्रामस्थ मंडल तरगर आयोजित इस प्रतियोगिता हम देख पा रहे हैं, सभी का स्वागत है. मुकाबले को आगाज होता हुआ अरबिक जोड़ी मैदान के ऊपर प्रस्थान करते हुए और यहाँ पर गेंद का परीक्षण जांच करते हुए और दोनों बल्लेबाज जांच पड़ताल में यहाँ पर काफी मशहूर है और यहाँ पर गेंद का वेट चेक करते हुए अरबिक जोड़ी मैदान के ऊपर पहुंच चुके हैं. जगदीप और साइश मात्रे स्ट्राइक पर जयदीप होंगे जिन्हें पिछले मुकाबले में 16 गेंदों में 43 रन की धुआंधार पारी खेलकर मैन ऑफ द मैच का अवार्ड को जीता था, यानी कि ताज पहना था मैन ऑफ द मैच का अवार्ड का वो खिलाड़ी मैदान के ऊपर. भातान टीम जिस टीम ने पिछले 2 मुकाबले में रनों का सिलसिला इस मैदान के ऊपर दिखाया था, लेकिन आज 30 के अंदर सिमटी है,
तो यहाँ पर फासा बदल चुका है, क्योंकि रात के सुहाने सफर में शबनम गिर रही है और शबनम के और विकेट में नमी है और बेजान विकेट मिट्टी और गोबर से बना विकेट इस समय गेंदबाज का ज्यादा यहाँ पर सपोर्ट करेगी। तो ये मुकाबला काफी बड़ा होने की हम आशा जताए थे। अरेबिक जोड़ी मैदान की पर गेंदबाज तैयार, P1 का पहला ओवर फेंकेंगे प्रवीण बोहिर। क्रॉस बैट स्ट्रोक निचले हिस्से में गेंद को रखा पर डाउन द लाइन खेलने की तमन्ना थी बल्लेबाज की, लेकिन इस बार गेंदबाज ने डॉट करा। और ये प्रवीण बोहिर की विशेषता रही है, हमेशा वो P1 में गेंदबाज करना आमतौर पर पसंद करते हैं और आमतौर पर उनकी गेंदबाजी देखी पहली गेंद हमेशा बल्लेबाज को डॉट फेंकने में आज की प्रतियोगिता में कामयाबी मिली उनको। इस बीच ये गेंद ओ टैप किया, जानते हैं इस समय इस गेंदबाज को सम्मान देना बेहद जरूरी है, क्योंकि जड़ में गेंद को फेंका जा रहा है, निचली हिस्से में गेंद को रखा जा रहा है और करे तो क्या करे, समय था बल्लेबाज के पास 1 रन का इजाफा होता हुआ। स्ट्राइक को रोटेट करना जयदीप ने मात्र ने यहां पर उचित समझा और स्ट्राइक रन पर अब बल्लेबाज को मौका मिलेगा साइश मात्रे को। ये दोनों मात्रे परिवार मैदान के अंदर तहलका मचाते हुए बोहिर परिवार गेंदबाजी में यहाँ पर फील्ड की रचना पर बहुत जल्दी से तेजी से बदलती हुई, क्योंकि बायत के बल्लेबाज अब सेकंड पर आएंगे और दाहिने हाथ के बल्लेबाज नॉन स्ट्राइक पर जाएंगे, तो कई बदलाव फील्डिंग में हमने देखे। देयर इज अ लॉट ऑफ चेंजेस वी हैव सीन द फील्ड पोजीशन। और तीसरी गेंद के बिल्कुल तैयार है प्रवीण बोहिर, तीसरी गेंद फेंकने के लिए तैयार। ये देखिए फुल डिलीवरी, लेकिन बल्लेबाज के पास कोई चारा नहीं है। ये ताकत है इस गेंदबाज प्रवीण बोहिर की, जब उनके सामने दाहिने हाथ के बल्लेबाज आए तो राइट आर्म ओवर द विकेट मारा किया, और जैसे उनके सामने बाएं हाथ के बल्लेबाज है उन्हें राइट आर्म राउंड विकेट मारा किया, यानी कि उन्होंने भी साइड में तब्दीली करना चाहा, पसंद दर्शाया पर। इस बीच ओ ड्राइव किया गेंद को, लेकिन ठीक से गेंद बल्ले के पल्ली नहीं आ पा रही है। 1 रन जरूर मिलेगा। खिलाड़ी वहां पर काफी चौकन्ने थे हमारे कॉमेडी बॉक्स के सामने, काफी चौकन्ने खिलाड़ी जयेश थे वहां पर, लेकिन 1 रन का इजाफा होता हुआ। दोनों बल्लेबाज शोर बदलते हुए आपसी तालमेल में रन जोड़ते हुए टीम का स्कोर 4 गेंदों का खेल समाप्त हुआ। पहला बल्लेबाज ने डॉट गेंद के लिए, उसके बाद सिंगल, फिर एक बार डॉट, उसके बाद सिंगल, यानी 4 गेंदों में अजीब शान गेंदबाजी, उम्दा प्रदर्शन करते हुए गेंदबाज विकेट की तलाश में जारी है, लेकिन बल्लेबाज की खोज अभी भी सफल नहीं हो पा रही है। बेहतरीन गेंदबाजी, एक भी चौका, एक भी छक्का, एक भी डबल, एक भी ट्रिपल नहीं मिला मैदान के ऊपर, एक भी वाइड, एक भी नो बॉल, यानी अतिरिक्त रन नहीं दिए। शानदार गेंदबाजी। इस बीच अगली गेंद प्रवीण की एज लगी, लेकिन गेंद यहां पर फ्लाइंग स्लिप में आती हुई, लेकिन ये देखिए अंपायर के उंगली आसमान को दिखाती हुई, आसमान साफ सुथरा, चांद बिल्कुल सर के ऊपर है, बारिश की कोई संभावना नहीं है, सुबह होने में 4 घंटे बचे, ये आसमान बताते हुआ, लेकिन बल्लेबाज को लौटना होगा यहां से। 5 गेंदों का खेल समाप्त हुआ। टीम का स्कोर है 2 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। इतना आसान नहीं है मुकाबले को जीतना, क्योंकि सामने श्रीदत्त भातान टीम और उनके सामने यानी कि ध्रुवी 11 मेघनाथ प्रतिष्ठान से जो हमारे सोनाबाड़ के नरेश ठाकुर जिन्हें इस टीम को यहां पर पुरस्कृत किया है, वो टीम इस मैदान के ऊपर इन एक्शन में। लाजवाब गेंदबाजी प्रवीण बोहिर, बहुत ही लुभानी प्रतिभाशाली गेंदबाजी, सबको प्रभावित अचंभित करने वाली गेंदबाजी, और क्या लेंथ, क्या लाइन, क्या सटिक लाइन, और क्या नजारा, क्या कंट्रोल गेंदबाजी, अजीब शान गेंदबाजी, किफायती और नजाकत भरी गेंदबाजी। अंतिम गेंद इस ओवर की, पहले डॉट, उसके बाद सिंगल, उसके बाद डॉट, उसके बाद सिंगल, उसके बाद विकेट, यानी कि 5 गेंदे फेंकी जा चुके हैं। 3 गेंदे डॉट, 2 सिंगल। टीम का स्कोर 2 रन। जीत के लिए अभी भी दिल्ली का कोसों दूर है। 29 रन के लगभग आवश्यकता आने वाले 17 गेंदों में। अंतिम गेंद प्रवीण बोहिर की क्या मायने रखेगी गेंद इस मैदान के ऊपर। लाजवाब गेंदबाजी। इन एट नंबर 3 पर आते भूषण मात्रे, जो अक्सर विकेट कीपर की भूमिका अदा करते वही भूषण ग्लव्स पहन के मैदान पर बिल्कुल तैयार अंतिम गेंद का सामना करेंगे पहले पावर प्ले ओवर का। डाउन द ट्रैक आए थे, लेकिन ऐसा बैट बॉलर बैक ड्राइव यहां पर ओवर की समाप्ति। क्या शानदार गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी बीच मैदान के ऊपर, और मैं 2 रन मैदान से इस ओवर से मिले। जीत के लिए 29 का सफर, 18 गेंदे। जैसे टीम के लिए मुकाबला जीतना इतना आसान नहीं है, लेकिन भातान टीम को भी मुकाबला रुकाना इतना आसान नहीं है। ये मुकाबला बड़ा होगा। ओमकार शेट्टी आज 6 मुकाबले हुए, 6 मुकाबले एक तरफे हुए, लेकिन ये 7वां मुकाबला, ये तो कम से कम अच्छा हो, और ये यहां से समापन अच्छा रहे। मैं कहूंगा एक तरफी मुकाबले में बिल्कुल पसंद नहीं आते, न दर्शकों को न हमें कमेंट करने में कोई मजा आता है। एक तरफी मुकाबले में डाले तो जान कितनी डाले भी हमारे पास समय होता है, एक सवाल पूछा जाता है। और का समापन, टीम का स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। हालांकि विकेट गेंदबाज को विकेट प्राप्त नहीं मिली, लेकिन गेंदबाजी सटिक लाइन पर रही। लेकिन शुरुआत गेंदबाजी में तब्दीली। रात के साय में चलता मुकाबला 1:50 मिडनाइट हो चुकी है, लेकिन दर्शक अभी भी इस मैच के ऊपर
जो दर्शक क्रिकेट से बेइंतहा मोहब्बत करते हैं वो अभी भी मैदान के ऊपर डटे हुए हैं। स्वागत है सभी का। आज जो करता पूरा तरगर गांव हमारे मंच के ऊपर, ये प्यार है। तरगर के हमारे पूर्व सरपंच रुपए जी मोहित हमारे हमारे से संपर्क में रहते हैं हमेशा हमारे पूरे साल भर। स्वागत है आपका, हमारे अच्छे दोस्त हो। और का समापन टीम का स्कोर है 2 रन महज। बहुत ही शानदार ओवर रहा। नेहरू की शुरुआत, हाई बैंड सेकंड बैट्स के लिए तैयार जयेश भोईर। ओ बल्ले का फेस देरी से खोला पर, लेकिन जाने दिया अंपायर का इशारा वाइड का। इस गेंद से कोई छेड़खानी नहीं किया। यहाँ पर सीखना चाहिए गेंदबाज जयेश को प्रवीण से। प्रवीण ने 6 गेंद में एक भी वाइड नहीं फेंकी, लेकिन पहले गेंद वाइड फेंकी आपने। दबाव है शायद, बिल्कुल नहीं, लेकिन गेंद संतुलित करने का प्रयास करेंगे। ऑन साइड में और पिच गेंद सीमा पार, और इसी छक्के की तलाश थी। जयदीप के बल्ले से निकलता हुआ यह शानदार छक्का। यस, नरेश ठाकुर हमारे सोनारपाड़ा के एक और छक्का लगाएंगे तो उनकी ओर से 1000 का इनाम दिया जाएगा। यह धनराशि आपको दी जाएगी। हमारे सबके लाडले चाहिए जिनका कल्याण डोमेली क्रिकेट में भी बहुत बड़ा मैं कहूंगा किरदार होता है। बड़े बड़े प्रतियोगिता में बाइक पुरस्कृत करते हैं और इस वक्त जासे टीम को उन्होंने पुरस्कृत किया। ध्रुवी मेघनाथ प्रतिष्ठान जासे टीम के ओनर हमारे नरेश जी ठाकुर की ओर से एक छक्के के लिए लगातार लगाएंगे और एक तो 1000 का इनाम। शुक्रिया ओमी। पटके भी गेंद पुल किया, फंटास्टिक शॉट, कोई मौका नहीं यहां पर। यह जलवा बल्लेबाज का एक और शानदार छक्का। ओमकार पहले ओवर में उन्होंने सम्मान दिया गेंदबाज को, उसके बाद अपने यहां पर जलवे दिखाते हुए जिस तरह से शादी के बाद नई नबीली दुल्हन शुरू में सबसे हाजी हाजी करके पेश आती है, उसके बाद तेवर दिखाती है, उसके बाद परिवार में झगड़े शुरू होते हैं, उसी अंदाज में बल्लेबाज के मैदान के अंदर पहले संयम बरका, उसके बाद तेवर दिखाया पर, और ये तेवर भारी पड़ेंगे इस समय श्रीदत्त भातान टीम को। 2 छक्के लगातार, टीम का स्कोर बढ़ता हुआ तेजी से। एक वाइड, पहले गेंद में 2, ये 2 छक्के, 15 रन टीम का स्कोर। 16, 15 के ऊपर बात, एक 16 आता हुआ। यस, ये 1000 रुपए का इनाम आ चुका है और गेंद रन बचा 16। यह हमारे नरेश ठाकुर, इनकी ओर से 1000 का नगद इनाम बल्लेबाज के लिए। बल्लेबाज जयदीप मात्र शानदार बल्लेबाजी। ये देखिए गेंद का पीछा क्या, व्हाट अ शॉट, अमेजिंग शॉट, गेंद टिप करके चीरते हुए शानदार चौका। क्या बल्लेबाज है ओमकार शेट्टी। ऐसे भी बल्लेबाज होते हैं, जी हां होते हैं क्रिकेट में। इन्हें कहते हैं खूंखार शिकारी। ये खूंखार शिकारी मैदान के अंदर बॉडी का बैलेंस देखो किस प्रकार रहा, गेंद का पीछा क्या लगभग, और गेंद को बिल्कुल खेल दिया डीप करके रीजन में। 1 बॉल गेंद सीमा पार, शानदार चौका। आंखों को भाने वाला, दिल को दहलाने वाला और आंखों को सुकून देने वाला। ब्यूटी ऑफ क्रिकेट, बहुत ही शानदार, क्रिकेट की खूबसूरती बढ़ाने वाला यह चौका था। ये देखिए, ये अमेजिंग शॉट, फाइन लेग को क्लियर किया और ये शानदार चौका। क्या लाजवाब बल्लेबाजी। पहले 2 गेंद में 2 छक्के, उसके बाद 2 गेंद में 2 चौके। यह है जलवा बल्लेबाज का लाजवाब बल्लेबाजी। जयदीप मात्रे, ही इज ऑन द फायर। इस सिकुड़ती ठंडी में आग उगलती हुए उनकी बल्लेबाजी, एक तरफ सिकुड़ती ठंडी, एक तरफ उनका बल्ला आग उगलता हुआ, शानदार बल्लेबाजी। टीम का स्कोर 23 पर पहुंचता हुआ। ये रिवर्स का शॉट लाजवाब। तालियां तो बनती है दोस्तों, तालियां तो बनती है। और नो बॉल का इशारा अंपायर का। यस, लाजवाब बल्लेबाजी। हमारे तो होश ही उड़ गए ओमकार शेट्टी इस तरह के बल्लेबाज की देखकर। जबरदस्त बल्लेबाजी। क्रैम आ चुके शायद, अगर हमारे पास रिलीज पे है तो वहां पर लेके जाना है। बहुत ही शानदार बल्लेबाजी, बहुत ही शानदार। क्या रिवर्स की धुन बजाई यहां पर। ओमकार शेट्टी ने उनसे सवाल किया था कि इससे पहले स्वीट शीट लगाया था उन्होंने, जब मैन ऑफ द मैच का किरदार निभाया था पिछले मुकाबले में। उन्होंने 16 गेंदों में 43 रन बनाए थे। तभी ओमकार ने उनसे अच्छा सवाल किया था कि स्विच शीट काफी शानदार लगाते हैं। और 23 के बाद फ्लाई होता है स्कोरबोर्ड 27 पर 28, और जीत के लिए 21 की आवश्यकता, यानी 3 रन की आवश्यकता। नए साल खत्म होने में 3 दिन और जीत के लिए भी 3 दिन। मजा आएगा खेल का। दर्शक समझ चुके हैं ओमकार जी, दर्शक समझ चुके हैं कि कौन जीतने वाला है। समझदार दर्शक है। अब घर की तरफ लौटते हुए
कल आना, हम ना आपका इंतजार करेंगे, आप आए बाहर आए, क्योंकि दर्शक के बिना मजा नहीं आता। दर्शक ना हो तो जैसे समुंदर हो वो इसमें लहर ना हो, दर्शक ना हो आपके सामने लजीज खाना वो इसमें नमक ना हो, दर्शक ना हो तो आपके पास यहाँ पर सुंदर गार्डन हो लेकिन उस फूलों में खुशबू ना हो। उस तरह के हमारे दर्शक सभी का स्वागत करना चाहेंगे। इन दर्शकों से हम बेपनाह मोहब्बत करते हैं, जो क्रिकेट को अपना वजूद मानते हैं, सभी का स्वागत है। 3 रन की आवश्यकता, क्या लाजवाब बल्लेबाजी, जयदीप मात्रे, अंपायर का फ्री हिट का इशारा, शायद इसी फ्री हिट के ऊपर मुकाबला भी फ्री किया जा सकता है। बिल्कुल लाजवाब बल्लेबाजी, उम्दा प्रदर्शन, अजीम शान बल्लेबाजी। इस बीच फ्री हिट की गेंद सोने पे सुहागा, और ये देखे पीछा क्या, फिर एक बार गेंद का, लेकिन गेंद को यहां पर फील्ड करने में कामयाब मिले खिलाड़ी को, छेड़खानी करते हुए खिलाड़ी सतीश थे वहां पर 2 रन पूरे किए और स्कोर इज इक्वल। टीम महफूज और जीत के लिए मैच 1 रन की आवश्यकता, यानी टीम ट्रॉफी को देख सकती है, ट्रॉफी को चूम सकती है। आज एक ट्रॉफी के ऊपर सुनील अल्फाजों में यह टीम अपना नाम बिल्कुल सुनील अल्फाजों में लिखेगी, यानी जैसे टीम कुछ एक कदम पीछे है इस ट्रॉफी को चूमने के लिए। बहुत ही शानदार बल्लेबाजी, लाजवाब अजीम शान, दिल को भाने वाली, आंखों को भाने वाली, दिमाग को सुनकर वाली ये शानदार बल्लेबाजी। विकेट कीपर बिल्कुल आसान के साथ गेंद को फील्ड करते हुए दौड़ की समाप्ति, और जीत के लिए 12 गेंदे, महज 1 रन की आवश्यकता। और यहां से बिल्कुल दहलीज के ऊपर मुकाबला, जीत की दहलीज पर खड़ी है, और क्या बल्लेबाजी की जयदीप ने, 2 लगातार छक्के, 3 लगातार चौके, और उसके बाद लाजवाब पलट कर नहीं देखा उन्होंने। और ये मुकाबला भारतीय टीम मुश्किलें पैदा हो रही है उनके लिए। कहा गई हो भारतीय टीम जिन्हें पहले मुकाबले में, जब उनका मुकाबला 8 बजे हुआ 55 रन बनाए, जब उनका मुकाबला 12:30 बजे हुआ तो उन्होंने 70 रन बनाए, लेकिन जब उनका मुकाबला 1:15 बजे हुआ तो उनके रन बने 30। यानी जैसे जैसे माहौल बदलता गया वैसे वैसे उनका परफॉर्मेंस कम होता नजर आया मैदान के ऊपर। लेकिन जगदीश, यहां पर जयदीप मात्रे, उनके लिए सब कुछ एक जैसा है। इसी के साथ व्हाइट 12 गेंदों में मुकाबले को समापन किया, अंजाम दिया मुकाबले को। जासे टीम पहुंच चुके हैं इस प्रतियोगिता में बिल्कुल ट्रॉफी के नजदीक। बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत कांग्रेचुलेशन, बहुत बहुत बधाई आपको। यस, बहुत ही शानदार बल्लेबाजी, जयदीप मात्रे मैन ऑफ द मैच का हकदार, नो डाउट। हार्ड लक श्रीदत्त भारतीय टीम। ऋतिक जाधव इनके शुभादों से मैन ऑफ द मैच का अवार्ड देकर सम्मानित किया जाएगा। 1000 रुपए का इनाम है आपको, वो भी लेना है आपको, ट्रॉफी के साथ इनाम भी देना है उनको। आइए जयदीप, वेल प्लेड, सच अ ग्रेट प्लेयर ऑफ द टेस्ट स्किल वर्ल्ड, और क्या कारनामा किया। सैंडी वेलकम, मजा आया ओमकार, बहुत बहुत शुक्रिया ओमकार आपका भी। यूटीसी पीटीसी के सभी कैमरामैन सबका शुक्रिया, हमारे सभी इसको